नाही मी खाली जागी तुम्हाला म्हणतो मी खाली धरला खाली जाऊ तिसरा बटन काय सांगाल काय आंदोलन असणार आपला मोर्चा असणार आहे कसं स्वरूप आहे समजलं दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी देशाच्या सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय दिलेला आहे। त्या अनुषंगाने मातंग समाजासह ज्या उपेक्षित आणि वंचित जाती आहेत त्या महाराष्ट्रभर आंदोलन करत आहेत, मोर्चे करत आहेत। त्याच धर्तीवरती धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा येणाऱ्या 20 ऑगस्ट 2026 रोजी आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू करा या मागणीसाठी भव्य असा महामोर्चा धाराशिवमध्ये अण्णाभाऊ साठे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही काढणार आहोत। आणि प्रामुख्याने उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधील आटीच्या आटी तालुक्यामधून जास्तीत जास्त समाज बांधव या मोर्चामध्ये कशा पद्धतीने येईल त्या पद्धतीचं नियोजन आजच्या या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये आम्ही केलेलं आहे। त्याचबरोबर मातंग समाज असेल, होलार समाज असेल, खाटीक समाज असेल, मेहतर समाज असेल यासह ज्या उपेक्षित जाती आहेत त्या प्रत्येक जातीचे जे समाजाचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत त्या समाज बांधवांशी आम्ही चर्चा केलेली आहे। त्या अनुषंगाने ते देखील या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। आणि उद्यापासून हँडबिल्स असतील, पॉम्पलेट असतील त्या प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी आज आम्ही वाटप केलेली आहे। प्रत्येक ठिकाणामध्ये प्रत्येक गावामध्ये आज रोजी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचे महोत्सव चालू आहेत। त्या जयंती कमिटीचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आमच्या बैठका उद्यापासून सुरू होणार आहेत। त्या पद्धतीनं लोक कशा पद्धतीनं बाहेर येतील आणि खऱ्या अर्थानं या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी लाखोचा जनसमुदाय रस्त्यावरती उतरेल अशा पद्धतीचा प्लॅन आउट आम्ही आज आखलेला आहे। या मोर्चाला प्रमुख कोण येणार आहेत महाराष्ट्रामधून? आज महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो लढा चालू आहे त्यामध्ये मातंग समाज असेल, होलार समाज असेल, वेगवेगळे समाजाचे प्रतिनिधी आज रस्त्यावर उतरून आहेत। त्या अनुषंगाने महाराष्ट्रातले सर्वच आम्ही विष्णुभाऊ कसबे साहेब असतील, आदरणीय अमित गोरके साहेब असतील, आदरणीय सुकुमार कांबळे सर असतील, आदरणीय अजिंक्यभाई चांदणे असतील, राजेशजी घोडे साहेब असतील, यासह लक्ष्मणजी ढोबळे साहेब असतील, या ठिकाणी आमचे दिलीपजी कांबळे साहेब असतील, महाराष्ट्रातले बरेचसे दिग्गज लोक या कार्यक्रमाला उपस्थित मोर्चाला लाभणार आहेत।